नमस्कार. लागलाय उन्हाळा मस्त आणि पहा असं असं टरबूज खाण्यातली जी मजा आहे ना ती कापून खाण्यात नाही आहे. ठीक आहे. आता हे असं टरबूज खाताना ना मला माझ्या बहिणीची आठवण येऊ राहिली. आम्ही दोघंजण असं अर्धं घेऊन खात जाऊ आणि बम भांडणं करत जाऊ. मग असं कापायचं मस्त याच्यातच चम्मचनं असं असं काढायचं खायचं असा विषय असते. तुम्ही त्याच्यात मस्त असं खदळ खादळ खदळ खदळ करून ज्यूस पण करू शकता. हे बघा असं 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 केलं तर त्याचा रस पण निघते. ठीक आहे. आता माझी बहीण मुंबईला असते ड्युटीवर, मी असतो घरी. तर आता तिची आठवण येऊ राहिली टरबूज खाताना. आम्ही दोघंजण बम भांडणं करत जाऊ. ठीक आहे. आता मी शाकाहारी आहे तर मग पप्पा आपल्याला किती बी फळासाठी पैसे देत होते. मग आम्ही लॉकडाऊनमध्ये आहे ना असे 10-12 टरबूज घेऊन ठेवत जाऊ. मग सकाळी संध्याकाळ एक दोघंजण एक एक टरबूज खात होतो. आता बहिणीचं लग्न ठरलं. आता त्या आठवणीच राहते. आता ते जाईन नवऱ्याच्या घरी. तर आता भांडायला कोणी नाही आहे. आता अर्धं मी घेऊन बसलो, अर्धं घरात ठेवून दिलं. आता ते मम्मी पप्पा घेऊन खाईन. ते जर असती तर भांडणं लागले असते. जाऊ द्या आता, मोठं झाल्यावर तसं असते, बहिणीला जास लागते. ठीक आहे. तुमच्या बहिणीसोबतच्या काही आठवणी असतील तर कमेंटमध्ये सांगा. आमच्या बहीण भावाच्या भरपूर आठवणी आहे, मी तुम्हाला सांगतच जाईन व्हिडिओमध्ये. भरपूर गोष्टी आहेत. आमच्या बहीण भावाचे किस्से खतरनाक लहानपणचे, मारामारी, घरच्यापासून काही गोष्टी केलेल्या लपवलेल्या, नंतर मग उघडकीस आलेल्या. दोघं बहीण भाऊ एकामेकाला सपोर्ट. माझी बहीण तेवढी खराब होती, तिचं काही लपवायची असली एखादी गोष्ट तर दादा करायची आणि आपलं काही असलं की डायरेक्ट सांगून द्यायची घरी. अशा गोष्टी होत्या. आता त्या गोष्टी आठवल्या की हसू येते. ठीक आहे. नमस्कार, बाय बाय.